गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता चाललो आहे रेसॉर्ट शूटला आणि उद्या आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. पण मला माहिती की शुभम ते विसरला आहे, सो मी त्याला काहीतरी सरप्राईज देणार आहे. सरप्राईज म्हणजे छोटासा आम्ही काहीतरी पेस्ट्री वगैरे घेऊन जाईल आणि केक कट करेल आणि मी आता तेच घ्यायला चालली आहे, पण त्याला माहीत नाही आहे. पडलं. तर फायनली माझा केक घेऊन झाला आहे मी आणि आता तो गाडीमध्ये लपून ठेवणार आहे त्याला न सांगता. आम्ही नेहमीप्रमाणे चाललो आहे का रेसॉर्ट शूटला आणि ते रेसॉर्ट आहे बाईमध्ये. आणि ते रेसॉर्ट कुठलं आहे आपण बघूया तिथे आणि फुल धिंगाणा. सो गाईज फायनली पोहोचलेलो आहे आम्ही ऋतू फार्मला आणि इथलं ॲम्बियन्स क्लासिक प्लेझंट आहे एकदम, म्हणजे एकदम झाडांनी भरलेलं हिरवंगार वाटतंय. कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. सगळंच खूप असं हिरवंगार आणि वातावरण एकदम छान रोमॅन्टिक झालंय. काय म्हणूया तू? अरे एकदम आताच रोमॅन्टिक झालं. आता हे एंट्री यांची आणि किती हिरवंगार आहे बघा. क्लायमेट खूप मस्त आहे का कोणी? हो, धनंजय माने घरात आहे का असं बोलायला पाहिजे होतं. येऊ का मग मी? या बघा ही आमची रूम गायजांनो, काय भारी आहे. आणि त्याच सोबत आमचं असं खास अट्रॅक्शन झालेलं म्हणजे हे. बापरे. जिथे की सुकूनच सुकून आहे. इथं खुर्चीवर बसलं तरी झोपून जाईल आरामात. हो, खरंच आहे. इतकी शांतता आहे ना की बाहेरचं खूप. पक्ष्यांचा आवाज. जिथे की आपण थोडंसं गार्डनमध्ये गेल्यासारखं फील घेऊ शकतो. काय आहे वाव, ते रेड आहे, तू पिंक आहेस. हा म्हणायचं ना. हा. तर असे तिथे ह्याच कॉटेज सारखे अजून पण रूम ऑप्शन्स आहेत, जसं की प्रीमियम वगैरे, ते त्या साईडला ते आपण बघू हळूहळू. सो 1 ते 2 इथे जेवायची वेळ आहे आणि आता आम्ही निघतो ते जेवायला, कारण की जेवायला नॉनव्हेज आहे. काय झालं, ओरडते कशाला? हे बघ. आई शपथ, खतरनाक आईला ओपन बाथरूम आहे फुल. वाव, काय भारी वाटतंय रे. इथे खरंच. जास्तीची काळजी होत आहे. अरे हो ना. आणि शॉवर कुठे पण येतं? पाणी कुठून येणार? अरे पाणी कुठून येणार? नुसतंच open दिलंय आणि इथं वाव. shower दिलाय. अरे इकडे पाहिजे होता, मजा आली असती. तर मी आत्ता जाऊन त्यांना फ्रीजमध्ये केक ठेवायला सांगितलं आहे गुपचूपमध्ये आणि बघूया थोडंसं मी रेसॉर्ट एक्सप्लोअर करते आणि त्याप्रमाणे ठरवते की कुठे सेलिब्रेशन करता येईल. सरप्राईज. हे आहे रॉयल टेंट्स इथले आणि खूप प्रीमियम्स आहेत हे, पण हे सगळे बुक असल्यामुळे आम्हाला इथे काही राहता येत नाही आता सध्या. पण आम्ही तुम्हाला नंतर आतलं जे आहे ते सगळं दाखवूया तिथलं जाऊन. इकडून कुठे असं भंजाळलेलं आहे हा पोरगा. हे वेगळं केलंय, युनिक, कसलं मस्त वाटतंय, क्यूट, छान ठेवलंय एकदम. बापा हे बघ, गावची वाईब आहे. हा, आणि हे बघ शॉप वगैरे केलेले, भाजीवाली वगैरे सगळे नारळवाले.